हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 13 मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. तर प्रिझर्विंग फूड म्हणजे काय की जे पदार्थ आपण घरामध्ये वापरतो खाण्यासाठी, वेगवेगळे पदार्थ, तर त्यांना प्रिझर्व करण्याची गरज असते. तर ते प्रिझर्व करण्यासाठी कुठल्या मेथड्स वापरल्या जातात त्या मेथड्स आपण आज या लेसनमध्ये बघणार आहोत. We need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crops get ready only at certain times of the year. जसे की आपण जेवणात चपाती खातो, भात खातो किंवा डाळी खातो, तर ते व्हीट, राईस, पल्सेस असेल ते वर्षातून एकदाच येतात. कंटिन्युअसली त्यांचा क्रॉप्स आपण घेत असतो का? नाही. की सर्टन टाईम असतो इयरमध्ये की त्या टाईममध्येच ते क्रॉप्स मीन्स धान्य येत असतात. इन ऑर्डर टू हॅव द ग्रेन्स अवेलेबल थ्रू आउट द इयर, वन सीझन्स क्रॉप मस्ट बी स्टोअर अँड प्रोटेक्टेड टिल द नेक्स्ट सीझन. जर पर्टिक्युलर सीझनमध्येच ते धान्य येत असेल तर पूर्ण वर्षभर जर ते आपल्याला वापरायचं असेल तर त्यासाठी काय करायला लागणार की जे पण क्रॉप्स असतील त्यांना स्टोअर करायला लागतं किंवा प्रोटेक्ट करून ठेवायला लागतं की जे आपण नेक्स्ट सीझनपर्यंत यूज करू शकतो. डिफरंट फूड स्टफ्स आर प्रोड्यूस्ड इन डिफरंट प्लेसेस. की प्रत्येक ठिकाणावरती आपण जर बघितलं तर फूड स्टफ्स जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रोड्यूस केले जातात. म्हणजे काही भाजीपाला जो असतो एक डिफरंट पर्टिक्युलर जी प्लेस असते तिथे जास्त प्रमाणात उगवलं जातं. जसे की गहू असेल, तांदूळ असेल, कोणताही भाजीपाला किंवा फळं असतील त्या प्रदेशामध्ये ते जास्त प्रमाणात काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू पीपल ॲट लाँग डिस्टन्सेस. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं सफरचंद असेल तर ते एका पर्टिक्युलर रिजनमध्ये, जसं की काश्मीर आहे तिथे जास्त प्रमाणात सफरचंद असतात, तर ते जर महाराष्ट्रापर्यंत आपल्याला आणायचे असतील किंवा जे ट्रान्सपोर्ट करतात त्यावेळेला हे लाँग डिस्टन्स ते कवर करतात. तर अशा वेळेला ते फळं असतील किंवा त्या भाज्या असतील तर त्यांना गुड कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, कारण ते दुसऱ्या लाँग डिस्टन्समध्ये असलेल्या लोकांना ते पोहोचवायचं आहे. For example, it must be ensured that eggs, milk and milk products remain in good condition during transport from the dairy or poultry farm till they reach their users. की जसं अजून एक एक्झाम्पल आहे की एग्स असतील, अंडी असतील, दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, तर हे पदार्थ असे आहेत की जे ट्रान्सपोर्ट करताना खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं आपल्याला माहिती आहे की दूध असेल, दुधापासून बनवलेले पदार्थ जास्त दिवस नाही टिकत. तर लाँग डिस्टन्समध्ये हे जेव्हा ट्रान्सपोर्ट केले जातात तर तेवढ्या वेळामध्ये ते ट्रान्सपोर्ट करताना त्यांची काळजी घ्यायला लागते की ते खराब नाही झाले पाहिजे. गुड कंडिशनमध्ये ते लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोचवायचे असतात. तसंच एग्स असतील, अंडी असतील तर ते फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काही मेथड्स यूज करून असेल किंवा त्यांची काळजी घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. जसं तुम्हाला इथे पिक्चर्स दिसत असतील की फळं दिले आहेत आणि भाजीपाला. डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन ॲबिडन्स इन डिफरंट सीझन्स. की ॲबिडन्स मीन्स काय की जास्त प्रमाणात, की विशिष्ट जे फळं असतात किंवा व्हेजिटेबल्स असतात त्यांचा एक पर्टिक्युलर सीझन असतात आणि त्या सीझनमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. जसे की फॉर एक्झाम्पल समर सीझन असेल, उन्हाळा असेल तर त्यावेळेला आंबा जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो. पण तेच आपण जर पावसाळा असेल, हिवाळ्यात बघितलं तर आंबा आपल्याला मिळणार का? नाही. तसेच भाज्यांचंही असतं आणि बाकीचे फ्रूट्ससुद्धा असतात की त्या ज्या पर्टिक्युलर सीझनमध्ये ते जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात, त्या सीझन वाईज ते काय मिळतात आपल्याला जास्त प्रमाणात. ॲबिडन्स मीन्स काय जास्त प्रमाणात मिळणे. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन. आणि त्या सीझनमधला फ्रूट आपण त्या सीझनमध्ये जर खाल्ला तर त्याची टेस्ट खूप छान असते. की तुम्हाला नंतरही ते फ्रूट्स वगैरे मिळतील बाजारामध्ये जे प्रिझर्व केलेले असतात वगैरे, पण त्यांची टेस्ट जी असते ती ज्या सीझनमध्ये ते येतात त्या सीझनमधील टेस्ट खूप छान असते. टू प्रिव्हेंट दिस लार्ज क्वांटिटीज ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड अँड टू एन्जॉय देम ऑल इयर राऊंड वी मेक एफर्ट्स टू प्रिझर्व देम. जर आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात हे फ्रूट, व्हेजिटेबल्स आपल्याला यूज करायचे असतील, पुढे वर्षभर त्यांना आपल्याला वापरायचं असेल तर ते स्पॉईल कसे होणार नाही किंवा आपण त्यांना कसं वापरू शकतो त्यासाठी त्यांना प्रिझर्व केलं जातं. प्रिझर्व म्हणजे काय? अशा पद्धतीने ते स्टोअर करून ठेवायचे की ज्यामुळे ते खराब होणार नाही. व्हेरियस काइंड ऑफ पापड्स, जॅम्स अँड पिकल्स, ओनियन्स, फिश अँड मसालाज आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर इन मेनी होम्स. जसं तुम्ही बघितलं असेल की तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवले जातात किंवा जॅम्स म्हणजे मुरांबा असेल, लोणचे असतील, मसालाज असतील, तर हे वर्षभरासाठी बनवले जातात एकाच वेळेला आणि नंतर ते उन्हामध्ये चांगले ड्राय करून ते पूर्ण वर्षासाठी स्टोअर करून ठेवले जातात. नाउ डेज वी कॅन बाय सच रेडी प्रॉडक्ट्स इन द मार्केट
टू. जसं की पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर आपल्या आजी वगैरे असायच्या, तर हे सगळे पदार्थ कुठे बनवायच्या? घरीच बनवायच्या आणि वर्षभरासाठी त्या वापरायच्या. परंतु आता आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा हे सगळे प्रॉडक्ट्स रेडीमेड अवेलेबल होतात, कारण बऱ्याचशा लेडीज असतात त्या आता जॉबही करतात, त्यामुळे त्यांना एवढा वेळ नाही की ते बनवून वाळवून मग त्या साठवून ठेवतील. तर इझिली आपल्याला मार्केटमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात. तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू असतात तर ते फूड स्टफ असतात, तर त्यांनाही प्रिझर्व करण्यासाठी काही मेथड्स यूज केलेल्या असतात. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल पापड, कुरडई, पिकल्स अँड जॅम्स जे असतात, जे वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो द मार्केट फॉर प्रोव्हिजन्स अगेन अँड अगेन, वी स्टोअर वॉट वी नीड फॉर सेव्हरल डेज इन अवर हाऊस. जसं तुम्ही घरातही बघितलं असेल की प्रोव्हिजन्स असेल, आपली ग्रोसरी किंवा किराणा जो असतो तो आपण रोज जो लागतो तो घ्यायला जातो का? नाही. की सेव्हरल डेज, खूप साऱ्या दिवसापर्यंत किंवा 1 महिन्याचा किराणा का केला जातो? एकाच वेळेला आपण भरून ठेवतो, घरामध्ये स्टोअर करून ठेवतो. If the food prepared for one meal is not finished, then we use certain methods of keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. जसं की घरात जेवण बनवल्यानंतर जर सकाळचं जेवण उरलेलं असेल तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो किंवा ते गरम करून संध्याकाळी खातो. तर याला काय करतो की आपण जे जेवण बनवलं ते वायाही जात नाही आणि ते स्पॉईल व्हायला नको म्हणून आपण कुठे ठेवतो? त्याला फ्रीजमध्ये ठेवतो किंवा ते चांगलं गरम करून ठेवलं तर ते लवकर खराब होत नाही. मग ते रात्रीच्या वेळेला किंवा मग रात्री केलेला स्वयंपाक उरलेला असेल तर फ्रीजमध्ये ठेवून आपण दुसऱ्या दिवशीही यूज करू शकतो. कॅन यू टेलमध्ये दिलं आहे, टॉक टू दी एल्डरली पीपल इन युअर फॅमिली टू फाइंड द आन्सर्स टू दी फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू दी फूड स्टफ मेन्शन बिलो. खाली तुम्हाला इथे काही पदार्थांची नावं दिलेली आहेत, तर हे पदार्थ जे आहेत त्यांच्याविषयी काही क्वेश्चन्स दिले आहेत. त्यांचे आन्सर जर तुम्हाला येत नसतील तर घरातील तुमचे फॅमिली मेंबर्स जे असतील, पॅरेंट्स असतील, त्यांना तुम्ही विचारू शकता. तर क्वेश्चन काय दिला आहे? फर्स्ट क्वेश्चन आहे, when do we say that the food stuff is spoiled, what changes are seen in it. तर हे जे पदार्थ आहेत हे स्पॉईल झाले असं जर आपण बोलत असेल तर स्पॉईल होतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय चेंजेस होतात? तर मिल्क असेल, मिल्क स्पॉईल झालं म्हणजे काय? दूध फाटणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा दूध नासणे, दूध खराब होणे हे ऐकलं असेल. तर ते म्हणजेच काय की मिल्क जे आहे ते स्पॉईल झालं आहे. म्हणजे जसं आपल्याला मिल्क दिसतं जे आपण यूज करतो तर ते खराब झाल्यानंतर ते दिसायलाही वेगळं दिसतं, त्यानंतर त्याच्यातून वासही देतो आणि ते आपण वापरू शकत नाही. तर ते काय झालेलं असतं? स्पॉईल झालेलं असतं. नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे काय? ज्या भाज्या वगैरे आपण खातो तर भाज्या जर स्पॉईल झाल्या तर त्यांच्यात चेंजेस काय दिसतात? त्यांचे कलर चेंज झालेले असतात, त्यांच्यामध्ये वास यायला लागतो, काही जे पदार्थ टोमॅटो वगैरे असेल तर त्यातून पाणी निघायला लागतं आणि त्यांचे कलरही खराब होतात. परत ते आपण वापरतो का? नाही. तर त्यालाच म्हणतात की जे चेंजेस होतात म्हणजेच ते फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील ते खराब होतात. ग्रेन्स असेल तर ते कसे खराब होतात? तर त्याच्यामध्ये किडे असतात, ते लागतात त्यामुळे खराब होतात. फ्लोअर्स असेल, फ्लोअर्समध्ये पण किडे असतात. शुगर असेल तर शुगरला मुंग्या किंवा जॅगरीला मुंग्या लागतात आणि त्यामुळे ते स्पॉईल होऊ शकतात. इज द टाईम इन विच फूड स्टफ गेट स्पॉईल डिफरंट सीझन. की प्रत्येक हे जे तुम्हाला पदार्थ दिलेले आहेत ते पदार्थ सीझन वाईज स्पॉईल होतात का? त्यांच्यामध्ये ते चेंजेस दिसतात का? तर हो. जसं की मिल्क असेल, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी एकदा गरम केलेलं दूध असेल तर ते पूर्ण दिवसभर तसंच ठेवलं तरी ते खराब होत नाही, स्पॉईल होत नाही. परंतु तेच दूध जर आपण समर सीझनमध्ये बघितलं तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे, गरमी जास्त असल्यामुळे मिल्क लवकर खराब होतं. सेम तसंच व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबल्ससाठी, फ्रूट्ससाठी सेम तीच कंडिशन असते की जर टेम्परेचर जास्त आहे तर भाजीपाला पण सुकतो लवकर आणि खराब होतो. पण ग्रेन्स जर असेल तर समर सीझनमध्ये ग्रेन्स लवकर खराब होत नाही, कारण टेम्परेचर जास्त असतं आणि हवा जी असते ती ड्राय असते आणि ड्राय हवेमुळे ग्रेन्स लवकर खराब होत नाही. जसं की आता शुगर असेल, जॅगरी असेल तर हे यांच्यासोबतही तसंच होणार. की पावसाळा जर असेल तर ग्रेन्स आपण पावसाळ्याच्या ठिकाणी जिथे ओलसर जागा आहे अशा ठिकाणी जर ग्रेन्स असेल तर त्याला लवकर बुरशी लागते, ते खराब होतात किंवा त्यांना किडे लवकर लागतात आणि त्यातून वास यायला लागतो. तर सीझन वाईज पण फूड स्टफ जे असतात त्यांच्यामध्ये होणारे चेंजेस असतील किंवा जे ते स्पॉईल होतात यामध्ये देखील आपल्याला चेंजेस डिफरंट सीझननुसार दिसून येतात. नेक्स्ट आहे, विच फूड स्टफ स्पॉईल मोस्ट क्विकली. असे कोणते पदार्थ आहे की जे लवकर स्पॉईल होतात? तर सगळ्यात जास्त लवकर खराब होणारा पदार्थ कुठला असेल तर मिल्क. जर दूध तुम्ही एकदा सकाळी तापवले त्यानंतर त्याला जर बघितलं नाही तर ते पटकन खराब होतं. किंवा अंडी असतील, असा पदार्थ असेल तो लवकर खराब होतो. व्हेजिटेबल्स असतील 2-3 दिवसांमध्ये तुम्ही वापरू शकतात पण त्यानंतर ते खराब होतात. पण मिल्क फार तर आपण 1 दिवस वापरू शकतो, दुसऱ्या दिवशी ते खराब होतं. म्हणजे लवकरात लवकर स्पॉईल होणारं कुठलं आहे तर मिल्क. ग्रेन्स वगैरे यांना वेळ लागतो. मग इथे या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आपला? मिल्क.
नेक्स्ट पेज बघूया. फोर्थ वन क्वेश्चन आहे, व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप द फूड स्टफ इन द हाऊस इन अ गुड कंडिशन फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल. तर अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो की ज्यामुळे आपले पदार्थ जास्तीत जास्त दिवस आपण गुड कंडिशनमध्ये वापरू शकतो. की जसं ग्रेन असतील तर ग्रेनसाठी आपण काय करू शकतो की ऊन असेल तर उन्हामध्ये ते चांगले ड्राय करून कंटेनर्समध्ये भरून ते अशा ठिकाणी ठेवायचे की जिथे मोकळी खेळती हवा असेल किंवा ड्राय हवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, ओलसरपणा नसेल ज्यामुळे ते खराब होणार नाही. किंवा मिल्क असेल, फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, त्यांना आपण रेफ्रिजरेटरमध्ये जर ठेवलं तर ते लवकर खराब होत नाही. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. नेक्स्ट आहे, इफ यू नो द रिझन्स वाय फूड स्टफ गो बॅड वी वूड नो वॉट टू डू टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. जर आपल्याला हे माहीतच नसेल की जे पदार्थ खराब होतात त्यांच्या मागे रिझन काय, तर आपण त्यांना स्पॉईल होण्यापासून वाचवू शकत नाही. जसं की आता ग्रेन्स आपल्याला माहिती आहे की जर चांगली मोकळी हवा, खेळती हवा असेल अशा ठिकाणी ठेवलं किंवा ड्राय प्लेस असेल अशा ठिकाणी आपण जर ठेवलं तर ते खराब होणार नाही किंवा ओलसरपणा असल्यामुळे ते खराब होतात. हे त्याच्या मागचं रिझन आहे. हे रिझन जर आपल्याला माहिती असेल तर आपण ही काळजी घेऊ शकतो की ते आपण जिथे हवा असेल किंवा कोरडं वातावरण असेल अशा ठिकाणीच आपण ठेवणार. जसं की दूध, फ्रूट आणि व्हेजिटेबल्स असतील, हे का खराब होतात, टेम्परेचर वाढल्यामुळे ते काय होतात, खराब होतात. तर हे जर रिझन आपल्याला कळलं तर आपण त्यांना कुठे ठेवणार, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार, ज्यामुळे जिथे टेम्परेचर खूप कमी असतं आणि पदार्थही स्पॉईल होणार नाही. म्हणजेच काय, तर कुठलाही पदार्थ स्पॉईल होतो तर तो का स्पॉईल होतो याचं जर आपल्याला कारण कळलं तर त्याच्यावरती आपण मेजर्स किंवा रेमेडीज करू शकतो आणि त्यांना स्पॉईल होण्यापासून वाचवू शकतो. नेक्स्ट आहे, फर्स्ट वन आपल्याला दिले, इन विंटर दॅट मीन्स इन द कोल्ड वेदर फूड स्टफ कीप लॉंगर इफ दे आर केप्ट इन अ रेफ्रिजरेटर ऑर केप्ट कोल्ड ऑन आईस दे कीप इवन लॉंगर. जसे की हिवाळ्यात आधीच आपण बघितलं की दूध असेल तर ते लवकर खराब होत नाही. का होत नाही, कारण वातावरण थंड असतं. तर बरेचसे असे फूड स्टफ असतात की ज्यांना आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं किंवा बर्फ असेल अशा ठिकाणी ठेवलं तर ते जास्त काळ टिकतात. का टिकतात, कारण टेम्परेचर कमी असतं. तर हे टेम्परेचर का कमी जास्त असल्यामुळे का होतं, तर याचे कारण आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट आहे, grains are dried in the sun before storing. Onions and potatoes are kept to dry in the open air in summer and then stored in a dry place. ग्रेन्स असतील किंवा ओनियन, पोटॅटोज असतील, हे वर्षभर टिकवले जाणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे यांना ड्राय सनलाईट जे असते उन्हामध्ये यांना चांगलं वाळवलं जातं आणि त्यानंतर स्टोअर केले जातात, ज्यामुळे ते खराब होत नाही. If we boil milk, it does not get spoiled immediately. Curries and vegetables preparation are brought to a boil to prevent them from spoiling till the next meal. मिल्क असेल तर ते आपण बॉईल केलं, चांगलं उकळून घेतलं तर त्यामुळे ते खराब होत नाही. त्यानंतर करीज असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा आपण जेही जेवण बनवलेलं आहे आणि ते आपल्याला पुढच्या जेवणापर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत पाहिजे असेल तर ते चांगलं गरम करून अगर बॉईल करून जर ठेवलेलं असेल तर ते लवकर खराब होत नाही. मिल्क, मँगो पल्प्स आर फ्रूट्स दॅट स्पॉईल क्विकली. जसं की मिल्क असेल, फ्रूट्सचे पल्प असतील, फ्रूट्स असतील, हे लवकर खराब होणाऱ्या गोष्टी आहेत. आवर फूड हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम ॲन्ड्स, कॉक्रोचेस, अदर इन्सेक्ट, माईस, रॅट्स अँड कॅट्स. तर फक्त टेम्परेचरमुळेच पदार्थ खराब होतात असं नाही, पण ॲन्ड्स असतील, मुंग्या असतील, ज्यांच्यामुळे साखर आणि जॅगरी आपला गूळ जो असतो तो खराब होतो, किंवा कॉक्रोचेस जर आपल्या जेवणावरती किंवा आपल्या खाण्याच्या वस्तूंवरती फिरले तर आपण ते खाणार का, नाही खाणार, म्हणजे ते स्पॉईलच होणार, खराब होणार. किंवा अदर कुठलंही इन्सेक्ट असेल किंवा माईस, रॅट्स असतील, उंदीर असतील किंवा कॅट असेल घरामध्ये आणि त्यांनी जर आपल्या घरातील कुठल्याही पदार्थाला तोंड लावलं असेल किंवा ते फिरले असतील तिथे तर आपण खातो का, नाही खात. म्हणजेच त्यामुळे आपलं जेवण असेल किंवा पदार्थ असतात ते काय होतात, स्पॉईल होतात. ट्राय दिस, याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे. डिवाइड अ चपाती इंटू 3 पीसेस. चपातीचे 3 तुकडे घ्यायचे आहेत. त्यातील पहिला जो तुकडा आहे तो क्लोज बॉक्स, जो बॉक्स म्हणजे टिफिन बॉक्स घेऊ शकतात त्यामध्ये ठेवायचा आहे. रोस्ट द सेकंड पीस ऑन अ हॉट पॅन टू मेक इट क्रिस्प विदाउट चॅरिंग इट. लेट इट कूल अँड पुट इट इन अ बॉक्स. दुसरा जो तुकडा असणार आहे त्याला तुम्हाला रोस्ट करायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे, पण एवढाही नाही की तो जळेल, फक्त रोस्ट करायचा आहे आणि त्यानंतर एका बॉक्समध्ये, टिफिन बॉक्स असेल त्याच्यामध्ये तो ठेवायचा आहे. इफ पॉसिबल पुट द थर्ड पीस इन अ बॉक्स अँड पुट इन द फ्रीज. 3 तुकडे घ्यायचे, त्यातला पहिला जो असणार आहे तो टिफिन बॉक्समध्ये ठेवायचा आणि बॉक्स असाच किचनमध्ये ठेवला तरी चालणार आहे. दुसरा तुकडा जो आहे तो रोस्ट म्हणजे थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो टिफिन बॉक्समध्ये ठेवायचा आहे. आणि जो थर्ड असणार आहे तो एका बॉक्समध्ये ठेवून तो टिफिन तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तरी चालणार आहे. तिसरा तो फ्रीजमध्ये असणार आहे. ऑब्झर्व दिस पीसेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हनिंग फॉर 2-3 डेज. तर 2-3 दिवस तुम्हाला काय करायचं आहे की रोज सकाळी उठल्यानंतर त्यात काय चेंजेस झाले का त्या 3ही पीसेसमध्ये चपातीच्या, ते बघायचे. What do you see
we see white, black or greenish fibers like cotton wool growing on the piece of chapati placed in the closed box. तो जर पहिला जो बॉक्स आहे तो जर आपण बघितला 2-3 दिवसामध्ये तर आपल्याला असं दिसेल की त्याच्यावरती व्हाईट, ब्लॅक आणि ग्रीनिश कलरचं फायबर्स लाईक म्हणजे जसा कापूस असतो त्या पद्धतीने ग्रो झालेले काहीतरी तुम्हाला त्याच्यावरती दिसेल. इट ऑल्सो स्टार्ट स्मेलिंग आणि त्याच्यानंतर त्याचा वासही यायला सुरुवात होईल. वेअर ॲज फॉर सेव्हरल डेज वी सी नो सच चेंजेस इन द क्रिस्प पीस ऑफ चपाती ऑर द वन दॅट वॉज पुट इन द फ्रीज. पण जे बऱ्याच दिवसानंतर जर आपण बघितलं तर जो क्रिस्प म्हणजे भाजलेला जो तुकडा आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला तुकडा आहे तिथे आपल्याला हे दिसणार नाही किंवा दिसलंच तर अगदी कमी प्रमाणात दिसेल. तर खूप दिवसानंतर जरी आपण बघितलं तर त्या चपात्यांमध्ये अशा पद्धतीने चेंजेस दिसणार नाही जो की फर्स्ट बॉक्समध्ये आपल्याला दिसेल की व्हाईट, ब्लॅक, ग्रीनिश कलरचा जो पदार्थ दिसेल तर तुम्हाला तर त्यालाच काय बोलतात, बुरशी बोललं जातं किंवा फंगस बोललं जातं. जसं तुम्ही तुमच्या घरातही बघितलं असेल की चपाती असेल किंवा पाव असेल ते जर जास्त दिवस आपण डब्यामध्ये घालून ठेवलं तर त्याच्यावरती व्हाईट, ग्रीनिश कलरचं असं आपल्याला दिसायला लागतं तर त्यालाच बुरशी किंवा फंगस असं बोललं जातं. वाय इज दिस सो? हे का होतं? द कॉटन वूल लाईक फायबरस ग्रोथ ऑन द चपाती इज ए काइंड ऑफ फंगस. तर हे एक प्रकारचं काय असतं, फंगस असतं, बुरशी असते. अ फंगस इज अ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे फंगस असेल किंवा बुरशी असेल हे काय असतं, एक प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम असतं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला की मायक्रो ऑर्गॅनिझमची जी वाढ असते ती चपातीवर झाल्यामुळे ते आपल्याला दिसायला लागतं. आणि याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं की मायक्रोस्कोप, आता हे फंगस असेल तो हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझम इतके टायनी असतात, इतके छोटेसे असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मायक्रोस्कोपमध्ये आपण जर बघितलं तर त्यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते आपल्याला कळतं. तर हा जो सर्कल तुम्हाला दिला आहे याच्यामध्ये त्याचं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसेल की अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असतं. आणि याच्यावरती त्याचे काय असतात, स्पोर्स असतात. जसं की तुम्ही ती चपाती थोडीशी झटकली की छोटे छोटे कण तुम्हाला दिसायला लागतात. तर ते काय असतात, ते स्पोर्स असतात त्या फंगसचे, जे की मग हवेमध्ये मिसळले जातात. मग परत जिथे पदार्थ किंवा तशा पद्धतीची कंडिशन त्यांना मिळेल किंवा टेम्परेचर मिळेल तिथे त्यांची वाढ होते. स्पोर्स ऑफ द फंगस आर प्रेझेंट इन एअर अँड वॉटर. तर अशाच पद्धतीने जे त्यांचे स्पोर्स असतात, जसं आपण आत्ता बघितलं ते कण असतील, स्पोर्स असतात, ते एका जागेवरून काय होतात दुसऱ्या जागेवरती जातात. कशाच्या माध्यमातून? हवेतून किंवा पाण्यातून. द चपाती इन द बॉक्स क्रिएटेड फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ द फंगस. आता हे फंगस तिथेच का वाढलं, त्या बॉक्समध्ये का वाढलं, तर तिथे त्यांना सुटेबल वातावरण असेल, फेवरेबल त्यांना आवडणारं किंवा त्यांना योग्य अनुकूल अशी कंडिशन जी असते ती तिथे तयार होते. कशामुळे? तर अवेलेबिलिटी ऑफ फूड आहे तिथे. चपाती असल्यामुळे त्यांना फूडची गरज असते. वॉटर असतं चपातीमध्ये, थोडा का असे ना पण तो पाण्याचा अंश असतो. एअर अँड वॉर्मथ, हवा असते. त्यानंतर वॉर्मथ म्हणजे उष्णता असेल किंवा गरमी असते. दॅट इज वाय द फंगस ग्रो ऑन द चपाती इन द बॉक्स. त्याच्यामुळे हा फंगस आपल्याला कुठे ग्रो होताना दिसतो, जो फर्स्ट बॉक्स आपण घेतला आहे आणि चपाती ॲज इट इज त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तिथे एक फेवरेबल कंडिशन तयार झाल्यामुळे फंगस जास्त प्रमाणामध्ये ग्रो होतो आणि काही दिवसानंतर त्याला स्मेलही यायला लागतो. फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाकीचे जे फूड असतात तिथेही ग्रो होतात. तर हे कशा पद्धतीने ते आपण बघूया. यू नो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन द एअर ॲज वेल ॲज इन अ वॉटर. तर ते हवेमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, सगळीकडे प्रेझेंट असतात मायक्रो ऑर्गॅनिझम. युजली एअर, मॉइश्चर अँड वॉर्मथ आर अवेलेबल वेअर फूड इज केप्ट. तर जिथे पदार्थ ठेवलेला आहे, खाण्याचं फूड ठेवलेलं असतं तर तिथे एअर असणार, मॉइश्चर असणार आणि त्याला जर बंद जागेत ठेवलं आहे तर तिथे वॉर्मथही असते. इट मीन्स दॅट इट इज ऑलवेज पॉसिबल फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू ग्रो रॅपिडली इन अवर फूड ऑर फूड स्टफ. आणि हेच कारण असतं की ज्यामुळे बाकीच्या ठिकाणी त्यांची ग्रोथ आपल्याला नाही दिसली तरी फूड किंवा फूड स्टफ्स जे असतात त्यांच्यावरती त्यांची ग्रोथ आपल्याला पटकन दिसते. वी कॅन नॉट सी देम बट इफ दे बिगिन टू ग्रो आवर फूड गेट स्पॉईल. आपल्याला लगेचच त्यांची वाढ असेल ती दिसत नाही, परंतु त्यांची वाढ झाल्यामुळे जे पदार्थ असतात ते स्पॉईल होतात, खराब होतात, त्यांची चव बिघडते, त्यांचा कलर चेंज होतो. सच स्पॉइल्ड फूड कॅन कॉज अ स्टमक एक, डायरिया, वॉमिटिंग एक्सेट्रा. आणि अशा पद्धतीचं खराब झालेलं जेवण आपण जर खाल्लं तर त्यामुळे आपल्याला पोटदुखी, डायरिया, वॉमिटिंग, उलटी होणं वगैरे या गोष्टी होतात. जसं की आपण बोलतो की खाण्यातून फूड पॉयझनिंग झालं वगैरे, तर हे फूड पॉयझनिंग का होतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे प्रेझेंट असतात आणि त्यांची ग्रोथ खूप जास्त होते त्यामुळे. द न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ सच फूड इज ऑल्सो रिड्यूस. तर न्यूट्रिशन म्हणजे जे पोषण तत्व जे असतात किंवा आपल्याला पोषण मिळण्यासाठी जे काही व्हॅल्यू
व्हॅल्यू असतात त्या जेवणामध्ये त्या कमी होतात, रिड्यूस होतात, म्हणजे कमी होतात. कमी का होतात? कारण आता मायक्रो ऑर्गॅनिझम जेव्हा तिथे वाढतात तर ते स्वतःसाठी त्या न्यूट्रिशन व्हॅल्यू ज्या असतात किंवा न्यूट्रिशियस जे सबस्टन्स असतात त्यांना स्वतःसाठी यूज करतात. समटाईम्स इट कॅन इवन थ्रेटन लाईफ. तर याच्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास तर होऊ शकतो, पण आपल्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो जर जास्त खराब झालेल्या गोष्टी आपण खाल्ल्या तर. त्यासाठी जर तुम्ही सकाळची भाजी किंवा जेवण असेल संध्याकाळी खाणार असेल तर ते व्यवस्थित गरम करून त्यानंतर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा, नंतर ते खा. आणि शक्यतो खराब झालेले किंवा जास्त म्हणजे 1-2 दिवसाचे जे पदार्थ असतात ते खाणं टाळायचं असतं, ते यासाठी. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. आता आपल्याला बघायचं आहे की मेथड्स कुठल्या आपण वापरू शकतो आणि कोणत्या पदार्थांसाठी कुठल्या मेथड्स वापरतात. तर फर्स्ट मेथड आहे ड्राईंग. ड्राईंग मीन्स काय? वाळवणे. जसं तुम्ही बघितलं असेल वाळवणीचे पदार्थ तयार केले जातात. पापड्स असतील, कुरडया असतील, सांडगे असतील, वीट किंवा डाळ असतील, हे पदार्थही काय केले जातात? उन्हामध्ये चांगले वाळवले जातात. तर ह्या मेथडला ड्राईंग मेथड बोललं जातं. आणि यामुळे काय होतं की जे फूड स्टफ असतील त्यांच्यामध्ये जो वॉटर कंटेंट अवेलेबल असतो तो इवॅपरेट झाल्यामुळे निघून जातो आणि मग ते पदार्थ ड्राय होतात आणि मग वर्षभर आपण त्यांना वापरू शकतो. जसे की पापड असतील, आता पापड बनवताना त्याच्यामध्ये पाणी यूज केलेलं असतं, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं. पण जेव्हा आपण त्यांना उन्हामध्ये ड्राय करणार, वाळवणार, तर तो पाण्याचा जो अंश असतो, पाणी जे असतं ते त्यातून निघून जातं आणि त्यामुळे ते वर्षभर आपण स्टोअर करून वापरू शकतो. नेक्स्ट मेथड आहे कूलिंग. आता कूलिंग मेथड म्हणजे काय की जिथे टेम्परेचर कमी असेल, कूल टेम्परेचर असेल, त्या ठिकाणी आपण वस्तू ठेवणार. मग अशी कुठली जागा असते? तर फ्रीज असतं. रेफ्रिजरेटरमध्ये आपण खाण्याच्या वस्तू ठेवून काय करू शकतो की टेम्परेचर तिथे कमी असल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढू शकत नाही, कारण त्यांना वॉर्म मीन्स गरमीची, उष्णतेची गरज असते आणि फ्रीजमध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे ते तिथे वाढत नाही. नेक्स्ट आहे बॉइलिंग. जसं की त्यांना कमी टेम्परेचरमध्ये ते वाढत नाहीत, तसंच एक पर्टिक्युलर टेम्परेचर असतं की 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरलाच तो मायक्रो ऑर्गॅनिझम जर वाढत असेल तर आपण 70, 80 किंवा 100 टेम्परेचर जर केलं तर ते त्यामध्येही वाढू शकत नाही. एक पर्टिक्युलर टेम्परेचर असतं त्यांचंही. त्यामुळे बॉइलिंग मेथड काय असते की आपण खूप जास्त उष्णता देऊन उकळलेली जी गोष्टी असेल, बॉईल केलेली जी गोष्ट असेल, त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम जे प्रेझेंट असतात ते पण डिस्ट्रॉय होतात. जसं की मिल्क असेल, ते आपण जेव्हा चांगलं गरम करतो किंवा उकळून घेतो त्यामुळे काय होतं की सपोज आपण भांडं घेतलं, त्या भांड्यालाच मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा दूध त्या भांड्यात ओतताना आपल्या हाताचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यात गेले असतील, तर मग आपण काय करणार की दूध जेव्हा बॉईल करतो तर त्यात प्रेझेंट असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते डिस्ट्रॉईड होतात आणि त्यामुळे मग दूध जास्त वेळ टिकू शकतं. नेक्स्ट आहे प्लेसिंग इन एअर टाईट कॅन्स. म्हणजे तुम्ही ज्युसेसच्या बॉटल्स बघितल्या असेल किंवा सॉस असेल तर ते एअर टाईट कॅन्समध्ये येतात. When foodstuff are preserved in airtight containers, the microorganisms are for destroyed and it is ensured that water or air will not ensure the food enter the foodstuff. जेव्हा एअरटाईट कॅन्स यूज केल्या जातात तर जो पदार्थ त्यामध्ये भरायचा आहे तो सगळ्यात आधी मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉईड केले जातात आणि त्यानंतर ते कॅन्समध्ये भरलं जातं आणि ते एअर टाईट असतात, म्हणजे त्यामध्ये हवासुद्धा जाऊ शकत नाही, कारण एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅन्स तुम्हाला फूडच्या तुम्ही बघितलं असेल, खूप सारे पदार्थ असतात जे अशा हवाबंद डबे असतात त्यामध्ये येतात. इट मीन्स दॅट टू प्रिझर्व फूड स्टफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन देम शुड बी डिस्ट्रॉईड. की त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम पण डिस्ट्रॉय करणं गरजेचं असतं, कारण बाहेरून हवा आतमध्ये गेली तर त्यामुळे काय होऊ शकतं, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढू शकतात. ऑल्सो दे मस्ट बी प्लेस इन अ कंडिशन इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल नॉट ग्रो अगेन. की ते अशा कंडिशनमध्ये ठेवले जातात की ज्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे तर त्या फ्रीजमध्येच ठेवल्या जातात आणि त्यानंतर त्या विकल्या जातात, की आपण घरी आणल्यानंतरसुद्धा थोडंफार त्यामधलं वापरलं की त्यानंतर ज्या बॉटल्स असतात, कॅन्स असतात त्या फ्रीजमध्ये ठेवतो, कारण जर कशाही पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स गेले तर त्यांची वाढ व्हायला नको. नेक्स्ट तुम्हाला ट्राय दिसमध्ये दिलं आहे की पिकल बनवायचं आहे लेमनचं. त्यासाठी मटेरियल्स तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही वाचू शकतात. प्रोसिजर अगदी सोपी आहे. क्लीन अँड ड्राय जार घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये लेमन जो असेल 8 पीसेसमध्ये कट करून तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये सॉल्ट असेल, शुगर असेल आणि चिली पावडर मिक्स करायची आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ड्राय स्पून घेऊनच करायचं आहे, किंवा कारण स्पून जर ड्राय नसेल, ओलसर असेल तर त्या पाण्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आतमध्ये जाऊन ते जे पिकल बनेल, लोणचं बनेल, ते खराब होण्याचे चान्सेस असतात. टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ, आणि त्याच्यानंतर क्लीन क्लॉथ जो आहे त्या जारच्या वरती बांधून तो आपल्याला काय करायचं आहे, सनलाईटमध्ये ठेवायचा आहे 10 दिवसासाठी, आणि त्यानंतर तो प्रत्येक दिवस आपल्याला स्टर करून बघायचा आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ड्राय स्पूनच वापरायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं करणार त्यावेळेला
आपले हँड्स पण स्वच्छ असले पाहिजे. प्रिझर्वेटिव्स काय असतात की कुठलाही पदार्थ प्रिझर्व करून ठेवायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी वापरल्या जातात, ते सबस्टन्स वापरले जातात, त्यांनाच प्रिझर्वेटिव्स म्हटलं जातं. सर्टन सबस्टन्सेस आर ॲडेड टू जॅम्स अँड पिकल्स टू प्रिझर्व देम फॉर अ लाँग टाईम. जसे की लोणचं असेल, मुरंबा असेल, तर ते पदार्थ वर्षभर टिकवण्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ज असतात, त्यांना यूज केलं जातं. तर ते कुठले असतात, तर शुगर असेल, सॉल्ट असेल, ॲसोफोटिडा म्हणजे काय, हिंग जो वापरला जातो, मस्टर्ड ऑइल असेल, त्यानंतर विनेगर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ प्रिझर्वेटिव्ज म्हणजे या गोष्टी टाकल्यामुळे ते वर्षभर काय होतात, आपण स्टोअर करून ठेवू शकतो. नेक्स्ट पेजवर दिलं आहे, डू यू नो मच ऑफ द व्हरायटी इन द टेस्ट ऑफ अवर फूड्स इन ड्यू टू स्पायसेस. की आपले जेही आपण जेवण बनवतो त्यात सगळ्यात जास्त टेस्ट जी असते ती कशामुळे येते, तर स्पायसेस जे असतात, वेगवेगळे मसाले किंवा मसाल्याचे पदार्थ असतात ते आपण वापरतो, त्यामुळे ती चव त्यांना येत असते. एव्हरी स्पाइस हॅज अ डिफरंट फ्लेवर ऑर अ टेस्ट. की प्रत्येक छोटासा तुम्ही जर तुकडा घेतला कुठल्याही मसाल्याच्या पदार्थाचा तर त्याचा फ्लेवर वेगळा असतो आणि त्याची टेस्टही वेगळी असते. जसं तुम्ही बघत असाल घरीही की इलायचीवाली चाय आपण बोलतो, किंवा त्याच्यामध्ये दालचिनी टाकलेला चहा असेल, जिंजरवाला चहा असेल, तर हे सगळे पदार्थ टाकल्यामुळे त्याला वेगवेगळा फ्लेवर येतो. किंवा आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स असतात, तर त्यामध्ये सुद्धा यांचा उपयोग केला जातो, कारण त्यांना एक वेगळी टेस्ट आणि फ्लेवर असतात. परंतु हे जे टेस्ट किंवा फ्लेवर असतात ते खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना खूप कमी क्वांटिटीमध्ये वापरलं जातं. जसं की 1 किलो मसाला जर बनवायचा असेल, त्यामध्ये जे पदार्थ वापरले जातात, वेगवेगळे स्पायसेस असतात, ते खूप छोट्या छोट्या क्वांटिटीजमध्ये घेतले जातात. अगदी 1-1 किलो वगैरे घातले जात नाही, अगदी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये ते मिक्स केले जातात. स्पायसेस कॅन बी ड्राईड अँड स्टोअर फॉर अ लाँग टाईम. जर स्पायसेस आपल्याला वापरायचे असतील तर ते ड्राईड असले पाहिजे आणि अशा कंटेनरमध्ये ते ठेवले जातात की जे ड्राय असतील आणि हवा फार जास्त लागणार नाही आणि ते खराब होणार नाही. दे कॅन बी मिक्स अँड पावडर टू मेक मेनी डिफरंट मसालाज. आणि त्यांचे पावडर करून वेगवेगळ्या मसाल्यामध्ये ते वापरले जातात. डिफरंट स्पायसेस आर ऑप्टेन फ्रॉम स्पेसिफिक पार्ट ऑफ डिफरंट प्लांट्स. प्रत्येक जो पदार्थ स्पायसेस जे असतात मसाल्याचे पदार्थ ते ॲक्च्युअलमध्ये काय असतं की प्लांटचा वेगवेगळा पार्ट असतो. आता दालचिनी असेल तर ते काय असतं की झाडाची जी साल असते ती म्हणजे काय असते, दालचिनी असते. काही तुम्ही इथे जर बघितलं जे कोरिंडर जे असतं, धणे जे आपण याला बोलतो, तर ते कोरिंडरचे काय असतात, सीड्स असतात. तर अशा पद्धतीने काही काही फुलं आहेत, काही काही लिव्ज आहेत, काही काही काय दिलेले आहेत की सीड्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेले असतात, प्लांट्सचे पार्ट ते दिलेले असतात. ऑलवेज रिमेंबरमध्ये काय आहे, वेन बाईंग फूड इन अ सील बॅग्स ऑर बॉक्सेस मेक शुअर यू चेक द एक्सपायरी डेट प्रिंटेड ऑन इट. प्रत्येक जे फूड स्टफचे बॉक्सेस असतील किंवा कॅन्स असतील ते आपण विकत घेताना त्याच्यावरती जी एक्सपायरी डेट दिलेली असते ती चेक करायची असते. का, तर एक्सपायरी डेट गेल्यानंतर जर तो पदार्थ आपण वापरला तर तो खराब असल्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे आपले हेल्थ पण खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एक्सपायरी डेट नेहमी चेक करूनच आपण काय करायचं असतं, खरेदी करायचं असतं सामान. व्हॉट वी हॅव लर्न. आणि या पूर्ण लेसनमधून आपण काय शिकलो, इफ पिकल्स, जॅम्स, पापड्स एक्सेट्रा आर मेड इन द राईट सीझन दे कॅन बी एन्जॉय फॉर द होल इयर. जर तुम्ही पावसाळ्यात पापड बनवले तर ते चांगले राहतील का वर्षभर, नाही, ते खराबच होणार आहे. पण जर आपण तेच उन्हाळ्यात बनवले आणि चांगल्या उन्हामध्ये वाळवून ते ठेवलेले असतील तर ते पूर्ण वर्षभर टिकतील. तसंच बाकीच्या पदार्थांचं आहे. इफ एअर, वॉटर अँड वॉर्मथ आर अवेलेबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो रॅपिडली इन फूड स्टफ. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज द फूड स्टफ टू गेट स्पॉईल. की जिथे पाणी, हवा, त्यांनाही आपल्यासारखंच हवा, पाणी, जेवण ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर ज्या फूड स्टफमध्ये त्यांना ह्या सर्व गोष्टी मिळतात किंवा ज्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी त्यांना मिळतात तिथे ते ग्रो होतात. ड्राईंग, कूलिंग, बॉइलिंग अँड कॅनिंग फूड स्टफ ॲज ऑल्सो ॲडिंग प्रिझर्वेटिव्स टू देम आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. तर या सगळ्या मेथड्स आहेत ज्या आपण आज बघितल्या. ड्राईंग असेल, कुलिंग असेल, बॉइलिंग असेल आणि कॅनिंग असेल, मीन्स ज्या एअरटाईट कॅन्स यूज केले जातात. तर आणि प्रिझर्वेटिव्स जे असतात ते ॲड करून ते पदार्थ प्रिझर्व केले जातात आणि स्टोअर केले जातात. तर बघा मुलांनो, अशा पद्धतीने आपण हा पूर्ण लेसन बघितला आणि मला असं वाटतं की सगळ्या स्टुडंटला हा लेसन खूप छान पद्धतीने समजला असेल. जर तुम्हाला लेसन आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.